नमस्कार मैत्रिणींनो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, इथं मी कमीत कमी एक मोठा कांदा घेतलेला आहे मैत्रिणींनो. आणि मोठा कांदा चिंच घेतलेली आहे पहा. अक्षरशः ही चिंच आपण वर्ष 2 वर्ष ठेवू शकतो घरात. आणि इथं 4-5 मिरच्या घेतल्यात आणि एक टोमॅटो, लसूण. चला मैत्रिणींनो, ह्या कांद्यापासून मस्त अशी कांद्याची आपण चटणी बनवूया. अशी चटणी तुम्ही कधी केली का नाही पहा बरं. आणि खरंच मुलांना तर एवढी आवडती नाही ही चटणी. अक्षरशः मुलं असं त्यांना वाटतं शेजवान चटणी अशा आवडीने खातात. चला आता हा कांदा आपण पूर्ण चिरून घेऊया पहा. अक्षरशः मोठा कांदा आहे, माझ्या एका मुठीतसुद्धा बसत नाही एवढा मोठा मी कांदा घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही इथं. आणि तुमच्याकडे जर बारीक कांदे असले ते सुद्धा घेऊ शकता, पण माझ्याकडे कांदेच मोठे आहे त्याच्यामुळे मी एकच कांदा घेतलेला आहे, पाहू शकता. आता या कांद्याची पूर्ण मी अशी साल काढून घेणार आहे, कारण की कसं आहे, काजळी वगैरे असली, काजळी होती त्याला, त्याच्यामुळे मी कांदा हे बघा अशा पद्धतीने धुवून घ्यायचा स्वच्छ. म्हणजे कसं आहे, आपली काजळी वगैरे राहत नाही. उन्हाळ दिसायला काजळी कांद्याला येतेच. आणि जो जाड भाग असतो बुडखाचा, पाहू शकता, मुळ्यांपासला, तोंडापासला, तो आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचा बरं का. तो ठेवायचा नाही आहे, पूर्ण काढून घ्यायचा आहे पहा मैत्रिणींनो. आपण अनेक प्रकारच्या चटण्या करतो, पण खरंच ही चटणी खायला एवढी टेस्टी आहे, खरंच खूप अप्रतिम आहे. अक्षरशः ही चटणी तुम्ही महिनाभर टिकेन अशी ही चटणी आहे. चला आता इथं कांदा चिरून घेऊया आपण. कांदा बी तुम्हाला जसा वाटेल ना तशा पद्धतीने तुम्ही चिरू शकता. असं नाही की असाच चिरा तसाच चिरा, कसाही चिरला तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. हे बघा, आता कांद्याच्या चटणीचे भरपूर प्रकार असतात. कुणी चिरून करतं, खूप म्हणजे खूप वेगळी चटणीचे प्रकार असतात, पण ही सुद्धा वेगळीच आहे पहा. मी आज तुम्हाला दाखवणार आहे. सुकल्या मुकलेला कांदासुद्धा सगळा बाजूला काढायचा. कांदा आपला चिरून झालेला आहे. चला आता इथं पॅन ठेवला आहे पहा मी. पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे मैत्रिणींनो, 1 चमचा. आता हा कांदा आपल्याला टाकायचा आहे परतायला. मस्त असा कांदा हा परतून घ्यायचा आहे बरं का. पूर्ण असा सॉफ्ट झाला पाहिजे आणि थोडासा कलर आला पाहिजे मैत्रिणींनो त्याला. त्याच्यामुळं हा कांदा एक पूर्ण बघा चिरून अगदी भरपूर कांदा झालेला आहे. पूर्ण कांदा मी याच्यात पॅनमध्ये टाकून घेतला. आता मस्त असा आपण ह्याला परतून घेऊया बरं का मैत्रिणींनो. रंग येईस्तोपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. ही चटणी तुम्ही कुठं वडापाव, कुठं ब्रेडसोबत, सँडविचसोबत, अगदी कशासोबतसुद्धा खाऊ शकता. समोस्याबरोबर, पकोड्यांबरोबर. एवढी छान चटणी होती आणि खरंच चव तर खूपच अप्रतिम. ही चटणी तिखटही होणार नाही, अक्षरशः आपल्या मुलांना आवडती तशीच होणार आहे पहा. कांद्याला अगदी छान रंग येत चाललेला आहे. त्याच्यानंतर ह्या 5-6 मिरच्या मी त्याच्यात टाकलेल्या आहे. ह्या मिरच्या काय एवढ्या तिखट नाही, त्याच्यामुळे ह्यासुद्धा आपल्याला परतून घ्यायच्यात पहा तेलात. आणि पाण्याचा एकही थेंब वापरायचा नाही बरं का मैत्रिणींनो. मग पहा आपली चटणी अक्षरशः एक नंबर त्याला चव लागणार आहे. पाण्याचा अजिबात कसाच एक थेंब नाही वापरायचा. आता हे कांदा आणि मिरच्यासुद्धा परतून घेत असताना आपल्याला त्याच्यात अजून काही वस्तू टाकायच्यात. हे बघा, भरपूर सारा मुठभर लसूणही टाकला आहे मी, सोलून टाकलेला आहे मैत्रिणींनो लसूण. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक टोमॅटो घेतलेलं ते सुद्धा टाकून द्यायचे बघा अशा पद्धतीने. 1 चमच्यावर धने टाकायच्यात मैत्रिणींनो. पुन्हा आपल्याला इथं 1 चमच्यावर हावरी तीळ टाकायचे. हे बघा, आणि हे मस्त असं आपल्याला आता परतून घ्यायचं बरं का मैत्रिणी. याच्यात मी जिरी बी टाकलेली आहे, पण तुम्हाला ती दाखवायच्या वेळेस व्हिडिओ बंद होता त्याच्यामुळे दाखवता नाही आली. जिरी बी टाका थोडीशी, म्हणजे जिरीने सुद्धा छान अशी चव येते. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ही चिंच थोडीशी घेतलेली ही सुद्धा टाकायची बघा. आता या सर्व वस्तू आपल्याला मस्त अशा परतून घ्यायच्यात पहा मैत्रिणींनो. छान अशा परतायच्यात. आत्ता जरी आपण परतलं तरी पुन्हा आपण परतूनच घेणार आहे परत एकदा. पण आता हे पूर्ण याचा कच्चापणा कांद्याचा थोडासा घालवायचा आहे आणि अगदी मस्त असं परतून घ्यायचं आहे पहा. अक्षरशः ही चटणी तुम्ही भातासोबतसुद्धा खाऊ शकता. भाजीला काय नसलं ना मैत्रिणींनो, अशी चटणी बनवा. हे बघा मस्त असं परतलेलं आहे. चला आता मैत्रिणींनो, आपण हे मिक्सरच्या भांड्यात, आणि थंडही झालेलं आहे, थंड झाल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं हे संपूर्ण, आणि मस्त असं वाटून घ्यायचं आहे बरं का. आता माहीम असं वाटायचं आहे आपल्याला हे. हे बघा,
ही चटणी भातासोबत, भाकरीसोबत, अगदी कशासोबतसुद्धा खाऊ शकता. खूप छान म्हणजे खूप छान लागते, चवीला खूप अप्रतिम लागते. चला आता माहीम असं वाटून घेऊया. हे बघा, एकही थेंब पाण्याचा न वापरता मैत्रिणींनो चटणी आपली पहा किती बारीक झालेली आहे, अगदी मेणासारखी बारीक झालेली आहे पहा. चला आता इथं पॅन ठेवला आहे, पुन्हा पॅनमध्ये आपण तेल टाकून घेतलं आहे, पाहू शकता तुम्ही. तेल आता जरा तापून द्यायचं मैत्रिणींनो, मस्तपैकी तापून द्यायचं पहा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकायची पहा. अगदी छान पद्धतीने ही जिरी मोहरी फुलली पाहिजे बरं का. हे बघा, आणि गॅसची फ्लेम लहानच ठेवायची, कारण की आपली जिरी मोहरीसुद्धा जास्त जाळारी वगैरे नाही पाहिजे, नाहीतर ते काय होईन, आपली चटणीची बेचव होईन, कडसार लागेल. त्याच्यानंतर लसणाच्या पाकळ्या आपण टाकलेल्या आहेत, काही कढीपत्ता टाकला आहे. त्याच्यानंतर 2 प्रकारचे इथं मी डाळी टाकल्यात, 1-1 चमचा पहा. हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ मैत्रिणींनो टाकलेली पाहू शकता तुम्ही. आता ह्या मस्त अगदी छान अशा परतून घ्यायच्या, की डाळी आपल्या फुलल्या पाहिजे पहा. जशा आपण त्यांना हलवू तशा त्या छान अशा फुलतात आणि रंग बी त्यांचा छान चेंज होतो बा, बदलत जातो आहे रंग मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. पहा किती सुंदर असं एकदम मस्त या डाळी झाल्यात, खरपूस भाजलेल्या आहेत, पाहू शकता. त्याच्यानंतर आपल्याला अजून एक वस्तू घालायची बरं का, कारण की त्याला मस्त असा रंग येणार आहे. हे बघा, त्याच्यानंतर आपल्याला 1 चमचा बेडगी मिरची पावडर घालायची, कारण की बेडगी मिरची पावडर अजिबात तिखट नसती, कलरसाठी आपण घालू शकतो. त्याच्यामुळे 1 चमचा बेडगी मिरची पावडर टाकलेली पाहू शकता. त्याच्यानंतर चवीपुरतं आपल्याला इथं मीठही घालून घ्यायचे पहा. आता हे पूर्ण मिक्स केल्याच्यानंतर आपण जी चटणी वाटून घेतली ती पुन्हा त्याच्यात टाकून द्यायची आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने सगळी चटणी मी त्याच्यात टाकून देणार आहे मैत्रिणी. संपूर्ण चटणी टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला हे पूर्ण असं हलवून घ्यायचं आहे. अगदी मस्त असं तेल तेल असं दिसलं नाही पाहिजे एवढं आपल्याला परतून घ्यायचं आहे पहा. त्याशिवाय गॅसची फ्लेम लहानच ठेवा, वाढवू नका. मिरची अजिबात तुमची डागाळणार नाही, मिरची खरंच खूप छान होती, चवीला अप्रतिम होती पहा. रंग बी किती छान दिसतोय, आणि त्या चटणीमध्ये ती डाळ, लसूण कसं एकदम भारी वाटतं का नाही पहा. चटणी अगदी छान पद्धतीने ही परत आलेली आहे मैत्रिणी. हे बघा, मस्त आपली तयारच झालेली आहे चटणी. आता आपण ही चटणी एका ताटामध्ये काढून घेऊया पहा. आता इथं जे वाटण काढलं होतं तेच ताट आहे मैत्रिणी, मी तेच घेतलेलं आहे, आणि ही चटणी पूर्ण त्याच्यात काढून घेणार आहे पहा. अक्षरशः मैत्रिणी महिनाभर ही कांद्याची चटणी टिकेन, पण महिनाभर काय पुरणार नाही आहे बरं का. पहा मैत्रिणी, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा, एक हाईप करा, आणि तुम्ही कुठून बोलताय ते सुद्धा सांगा मला. तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडतात का, कशा वाटतात. मग ही चटणीचा आजचा व्हिडिओ कसा वाटला तोही मला नक्कीच सांगा मैत्रिणी. पहा काय सुंदर दिसते का नाही चटणी. चला आता मी तुम्हाला अशी मस्तपैकी बघा ही चटणी चपातीसोबत मी दाखवते, किंवा भाकरीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता पहा. तुम्हाला तिखट वगैरे अजिबात नाही लागणार, आणि पहा चटणी कशी मस्त झालेली पहा. चला मैत्रिणी, आता ही चटणी आपण अशी हवाबंद पॅकबंद डब्यात, हिला थंड झालेली आपण लगेच काढून ठेवूया बघा, की आपल्या पॅकबंद डब्यात किती बी महिने म्हणतात ना, महिनाभर टिकेल अशी ही चटणी आहे पहा. आता ही पूर्ण मी ह्या डब्यात काढून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही. डब्यामध्ये काढल्यावर लगेच त्याला मी आता आहे ना मस्तपैकी पॅकबंद झाकण लावणार आहे पहा. पहा मैत्रिणी. चला मैत्रिणी, उद्या भेटूया आपण, बाय.